आणि पुढची या क्षणाची मोठी बातमी मुंबईमधल्या पायधुनी भागामध्ये बिर्याणी आणि कलिंगड खाऊन 14 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी देशभर गाजतेय आणि आता या प्रकरणामध्ये मृत्यूचं गूढ हे आणखी वाढलंय। डोकाडिया कुटुंबामधल्या 14 मृत्यू हत्या की आत्महत्या असा सवाल निर्माण झालाय। पोलिसांनी आता घातपात आहे का या दृष्टीने देखील तपास सुरू केला। कलिंगड किंवा इतर कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ नव्हती, त्यामुळे पोलिसांनी आता घातपाताच्या अनुषंगाने तपास सुरू केलेला आहे। कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारचे विषारी तत्व आढळलेलं नाही, त्यामुळे या मृत्यूचं गूढ हे आणखी वाढलंय। कलिंगडासह घरामधून जप्त करण्यात आलेल्या इतरही खाद्य नमुन्यांमध्ये भेसळ आढळली नसल्याचं दिसतंय, त्यामुळे हा संशय अधिक बळावतोय। एकाच्या शरीरामध्ये मॉर्फिन आढळल्याने देखील हा संशय आणखी वाढलाय, त्यामुळे घातपाताच्या दृष्टीने हा तपास सुरू झालाय। तर मुंबईमध्ये एका कुटुंबानं बिर्याणी सेवन केल्याच्या नंतर कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर कुटुंबामधल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेच्या नंतर कलिंगड विक्रेते आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कलिंगडाचा 12 ट्रक माल पडून आहे। 4 दिवसांपासून माल पडून असल्यामुळे संपूर्ण माल सडून गेलाय, त्यामुळे शेतकरी आणि विक्रेते हवालदिल झाले। अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईमध्ये झालेला मृत्यू हा कलिंगड खाल्ल्यामुळे झालेला नव्हता असा निर्वाळा दिलाय। तसंच वैद्यकीय तज्ञांनी देखील नागरिकांनी न घाबरता फळांचा आस्वाद घ्यावा असं म्हटलंय। तरी देखील नागरिकांच्या मनामधली भीती जात नाहीये, त्यामुळे या सगळ्याचा फटका कलिंगड विक्रेते आणि शेतकरी यांना बसतोय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। आज कल्याणच्या मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे कलिंगड जे आहेत ते या ठिकाणी पडून आहेत। कुठल्या पद्धतीचं मार्केट याला मिळत नाहीये। जवळपास 10 ते 15 ट्रक जे आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीच्या कलिंगडाने भरून या उभ्या आहेत। अक्षरशः कलिंगड सडलेले देखील आहेत। 4 ते 5 दिवसांपासून या गाड्या ज्या आहेत या ठिकाणी उभ्या आहेत। आपल्यासोबत चालक आहे, चालकाला विचारणार आहोत किती दिवस झाले तू या ठिकाणी आलाय आणि काय सांगितलं जातंय? 4 दिवस झाले सर। कोणी माल उतरून घेत नाही, पण माल कोणी खरेदी पण नाही करत इथं। कुठून आलेली गाडी तुझी? बीडवरनं आली। तर आता परिस्थिती काय आहे ट्रक मधल्या सगळ्या मालाची? पाणी गळते टरबूजाच्या खालनं, कोणी घेत नाही, कोणी विचारत पण नाही इथे येऊन। आज 5-5 दिवस झाले। आम्ही काय कसं हप्ता भरणार गाडीचा, कसं घर चालणार? एफडीएने जो अशा पद्धतीने जे कलिंगड जे आहे त्याचा तपास केला, यामध्ये काही त्याची तपासणी केली, त्यावेळेस या कलिंगडामध्ये कुठल्या पद्धतीचं विषबाधा नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कलिंगड खाणं हे शरीराला चांगलं आहे। कॅमेरामॅन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण।